म्हटलंय की आम्ही सगळेजण आलो, कुठून कुठून आम्ही पोचलो, चांदूर रेल्वेवरनं, चांदूर बाजारवरनं, दर्यापूरमधनं अख्ख्या अमरावतीतली सगळी मंडळी आली या ठिकाणी. इथं होम मिनिस्टरचा दबाव तर नव्हता ना की गुन्हे दाखल करू म्हणून. होम मिनिस्टरनी थोडंसं जबाबदारी न वागण्याची गरज आहे. त्यांचा आजोळा राजा आहे, त्यांचे मामा इथले आहेत, त्यानं त्याचा आजोळामध्ये दंगा झाला पाहिजे असं त्यांना वाटतं काय? ठिया झाला नसता तर त्यांना अटक है ना, ठिया नसता केला तर संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आहे? म्हणजे आम्हाला ठिया आता अटकेसंदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा काय म्हणणं आहे. होम मिनिस्टरचं प्रेशर आहे का त्यांच्यावर गुन्हे दाखल न करायचे आणि त्यांना अटक नाही करायची, विचारा. की 3 तास ठिया आंदोलन करावं लागलं. कशासाठी पाहिजे ठिया आंदोलन करायला? का हे सुमोटो का नाही करू शकत पोलीस प्रशासन? यांना कळत नाही आहे का की काय कायदा सुव्यवस्था कोण हातात घेत आहे, का करत आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा हात तर नव्हता, यांचा दबाव तर नव्हता, असा डाऊट आम्हाला यायला लागला. सुमोटो या महाराष्ट्रामध्ये गुन्हे झाल्यानंतर का गुन्हे दाखल होत नाही? अत्याचार झाल्यानंतर का गुन्हे दाखल होत नाही? का आंदोलन करावं लागतं आहे?